नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांच्यावर कारवाई झाल्यानंतर फटाकडे फोडणाऱ्यांवर कारवाई करा। शहर आंबेडकरी समाज आक्रमक, मागासवर्गीय समाजाच्या अधिकाऱ्यांना केलं जाते टार्गेट। अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांच्यावर लाचलुचपत विभागाने लाच मागणी प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे। रात्री उशिरा हा गुन्हा तोपखाना पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला। मात्र सकाळपासूनच महापालिकेत अनेक अफवांचे पीक आले होते, तर सोशल मीडियावर अनेकांनी तोंडसुख घेतले होते। सायंकाळी महापालिका कार्यालयासमोर फटाकडे वाजवले, मात्र यात मागासवर्गीय बौद्ध अधिकारी आयुक्त जावळे यांचे नाव समोर आल्याने काही जातीयवादी प्रवृत्तींनी महापालिकेबाहेर फटाके फोडले, तर कुणी पेढे वाटले। काहींनी पत्रकार परिषद घेऊन आनंद व्यक्त केला, तर काहींनी सोशल मीडियावर आदळआपट केली। हा असुरी आनंद शहरातील काही विशिष्ट महाभागांनी साजरा केला, ज्यांना मागासवर्गीय समाज कायम खटकत आलेला आहे, असा आरोप आज शुक्रवारी पत्रकार परिषदेत आंबेडकरी समाजाच्या वतीने करण्यात आलाय। यावेळी पत्रकार परिषदेला सुमेध गायकवाड, सिद्धार्थ आडाव, सुशांत म्हस्के, पवन भिंगारदिवे, सुनील शेत्रे, बंडू आव्हाड, प्रतीक बारसे, संजय कांबळे, कौशल गायकवाड, विशाल भिंगारदिवे, अजय साळवे, संजय जगताप, संदीप वागचौरे, विशाल गायकवाड, पोपट जाधव, विजय गायकवाड, जय कदम, विनीत पाडळे, गणेश गायकवाड आदी उपस्थित होते। आज आंबेडकरी चळवळीच्या वतीने, आंबेडकरी समाजाच्या वतीने आम्ही आज ही पत्रकार परिषद आयोजित केली होती। याचं मुख्य कारण असं की काल मनपा आयुक्त पंकज जावळे साहेब यांच्यावर जी कारवाई झाली, ती कारवाई होत असताना ज्या महाभागांनी, ज्या जातीवाद्यांनी, जातीयवादी मानसिकतेतून की त्यांना माहीत होतं की हा अधिकारी बौद्ध समाजाचा आहे, मागासवर्गीय समाजाचा आहे, आणि ज्या आयुक्त साहेबांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा असो, संभाजी महाराजांचा असतो, माता सावित्री आणि महात्मा फुलेंचं ज्या पुतळ्याचे काम मार्गी लावले, ज्या महानगरपालिकेला शिस्त लावण्याचं काम केलं, अशा आयुक्तांवर कारवाई झाल्यानंतर की लगेच या लोकांनी पेढे वाटले, फटाके वाजवून त्यांनी त्यांचा आनंदोत्सव साजरा केला। का तर एक बौद्ध अधिकाऱ्याच्या हाताखाली काम करणं, बौद्ध अधिकाऱ्याच्या हाताखालच्या फायली सरकवणं यांना जमत नव्हतं, म्हणून या लोकांनी जे आनंदोत्सव साजरा केला यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे। दुसरी गोष्ट अशी की आयुक्त साहेबांची जी चौकशी आहे त्याच्यामध्ये तुम्ही निष्पापपणे चौकशी करा, न्यायप्रविष्ट विषय आहे, त्याबद्दल आमचं कोणत्याही प्रकारचं दुमत नाही। पण हे करत असताना की जी कोणती K4 जी ही आहे बिल्डर लॉबी आहे, त्या बिल्डर लॉबीला एक सांगणं आहे की अनधिकृत बांधकाम तुम्ही आत्तापर्यंत अहमदनगर शहरामध्ये भरपूर ठिकाणी केलेले आहेत, आणि तुमचे भरपूर जे बांधकाम आहे ते आम्ही आंबेडकरी समाज इथून पुढच्या काळामध्ये जे तिथे तुमच्या बांधकाम असतील ते बांधकामं आम्ही स्वतः अर्ज देऊन असो, मुख्यमंत्र्यांमार्फत असो, अनधिकृत बांधकाम कसे त्यांचे पाडत नाही यासाठी आम्ही कारवाई करणार। उद्या आंबेडकरी चळवळीचे सगळेजण पोलीस अधीक्षक साहेब, ॲडिशनल अधिकारी साहेब यांना भेटून या गोष्टीची निष्पापपणे चौकशी करावी, आणि ह्या ज्या लोकांनी असं जे आनंदोत्सव साजरा केला आहे त्यांच्यावर कडक कारवाई करावी, यासाठी उद्या आम्ही सर्वजण भेट घेणार आहे। सर्व आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावं अशी आमची मागणी आहे। आज या ठिकाणी समस्त आंबेडकरी समाजाची नुकतीच पत्रकार परिषद पार पडलेली आहे। पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं की काल 27 जून 2024 रोजी आपण पाहिलं की महानगरपालिकेत एक वेगवेगळ्या प्रकारचे कारवाईचा सत्र त्या ठिकाणी सुरू झालं। आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहत होतो की सकाळी 11 वाजल्यापासून त्या ठिकाणी अशा पद्धतीचा गदारोळ सुरू होता, आणि सोशल मीडियावर सकाळी 11 वाजल्यापासून सुरू झालं की बाबा महापालिकेच्या आयुक्तांवर एसीबीचा ट्रॅप, महापालिकेचे आयुक्त लाचलुचपतच्या जाळ्यात, अशा पद्धतीचे आम्ही काल सकाळपासून अशा बातम्या पाहत होतो। पण त्यात मुळात आपण जर पाहिलं तर आयुक्त साहेबांवर गुन्हा हा रात्री 11:30 वाजता दाखल झाला। त्यामुळं 11:30ला गुन्हा दाखल होतो। तुम्ही दिवसभर अशा प्रकारचं चर्चांना उदाहरण आणता, चर्चांना उदाहरण आणून सोशल मीडियामध्ये अशा प्रकारचं वातावरण तयार करता की ज्यामधून एकंदरीत प्रशासनावर दबाव येईल, आणि प्रशासनावर दबाव आल्यानंतर आयुक्तांवर कारवाई करणं आपल्याला सोपं पडेल। तर अशा पद्धतीची जी झालेली कारवाई याच्यावर देखील आमचा संशय आहे। दुसरी गोष्ट अशी की बाबा या नगर शहरामध्ये अनेक अधिकाऱ्यांवर या अगोदर देखील कारवाई झाल्या, अनेक अधिकाऱ्यांवर या ठिकाणी ट्रॅप लागले, पण अशा पद्धतीचा आनंद उत्सव आपण कधीही साजरा झालेला पाहिला नाही। तर आनंद उत्सव साजरा करण्याचं एकमेव कारण म्हणजे आयुक्त हे बौद्ध समाजाचे, आंबेडकरी समाजाचे आयुक्तांनी येथील सर्व जाती धर्मातील लोकांना, सर्व जाती धर्मातील
नागरिकांना न्याय देण्याचं काम केलं. एक डॅशिंग अधिकारी म्हणून त्यांनी या नगर शहरात आपला ओळख निर्माण केली होती आणि असा अधिकारी खाली आपण काम करणं हे इथल्या जातीवादी मानसिकतेचे ज्यांनी कोणी हा उत्सव साजरा केला त्यांना हे पटत नव्हतं आणि त्यासाठीच हा अट्टहास असावा अशी आमची स्पष्ट भूमिका आहे. आणि त्यामुळेच आम्ही उद्या माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांना भेटून हे जे संबंधित जे कोणी असतील ज्यांनी फटाके फोडले, पेढे वाटले आणि सोशल मीडियावर नको त्या पोस्ट त्या ठिकाणी केला, यामधून आमच्या तमाम आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत आणि त्याचमुळे आम्ही उद्या जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांची भेट घेऊन संबंधितावर ॲट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे कारवाई व्हावी अशी प्रमुख मागणी आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. धन्यवाद. जय भीम. अहमदनगर महानगरपालिकेमध्ये महापालिकेचे आयुक्त आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यावर जो प्री प्लॅन कारवाई करण्यात आली त्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो. आज आमची आंबेडकरी समाजाची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये निर्णय झाला का एकीकडे कारवाई चालू होती, ऑफिस सील करायचं, दुसरीकडे फटाके वाजत होते, तोपर्यंत आयुक्तांवर कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नव्हता. परंतु महापालिकेच्या बाहेर काही लोक फटाके वाजवत होते, काही लोक पेढे वाटत होते आणि काही लोक पत्रकार परिषद घेत होते. जर हे सगळं त्यांच्यावर गुन्हा रात्री 11:30 वाजता दाखल झाला तर त्याआधी हे फटाके का वाजवत होते? फटाक्या वाजवणाऱ्यांची चौकशी ही झाली पाहिजे, पेढे वाटणाऱ्यावर चौकशी झाली पाहिजे आणि ज्यांनी पत्रकार परिषद घेतली गुन्हा दाखल व्हायच्या अगोदर ते आंबेडकरी जनतेची बदनामी त्यामार्फत झालेली आहे, त्या प्रकरणाची सखोल चौकशी केली पाहिजे आणि ज्यांनी पेढे वाटले त्यांचे फोन नंबर डिटेल करून ज्यांचा व्हिडिओ व्हायरल आहे अशा लोकांची त्या ठिकाणी चौकशी ही झालीच पाहिजे. कारण की आम्हाला असं वाटते, आमची आंबेडकरी समाजाची अशी शंका आहे की एक मागासवर्गीय अधिकारी त्यातल्या त्यात बौद्ध अधिकारी आणि ज्याच्यावर कुठलाही डाग नाही गेल्या 25-30 वर्षामध्ये अशा अधिकाऱ्याला बदनाम करण्याचं हे षडयंत्र आहे किंवा त्याला इथून बदली करण्याचं षडयंत्र आहे. त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. आम्ही उद्या DSPला निवेदन देणार आहोत आणि त्या दिवशी कालच्या दिवशी ज्या 6 जणांची महापालिकेतल्या कर्मचाऱ्यांची अधिकाऱ्यांची चौकशी केली त्यांचे नावं का निष्पन्न नाही झाले, त्यांच्यावर कारवाई का नाही झाली, ज्या विभागामार्फत म्हणजे ज्या बांधकाम विभाग जो आहे किंवा जो नगररचना विभाग आहे त्याच्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भातला हा प्रश्न होता. त्या कोणत्या कर्मचाऱ्यांवर यांनी गुन्हा दाखल केला आणि ते कर्मचारी का सोडले याची पण सखोल चौकशी झाली पाहिजे. जर यांनी ही चौकशी केली नाही आणि आम्हाला 15 दिवसात याचा रिझल्ट आला नाही तर आम्ही त्यांचे नावं या ठिकाणी पुन्हा पत्रकार परिषद घेऊन त्या 6 जणांचे नावं, गावं आणि त्यांचा काय रोल होता हे आम्ही प्रसिद्ध करणार. आयुक्त साहेबांवर जो अँटी करप्शनची जी रेड झाली त्या संदर्भात बौद्ध समाजाने आम्ही आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन झालेला प्रकार जो फटाकडे वाजवून पेढे वाटून जो आनंद व्यक्त केलेला तो योग्य नाही, आम्ही निषेध व्यक्त करतो. गुन्हा झाला, लागला 11:30ला, सकाळी दुपारी पेढे वाटले जातात. पण हा पूर्व प्लॅनिंग हा जो प्रकार आहे 19 तारखेची फिर्याद आणि ती 27 तारखेला येते. म्हणजे आयुक्त साहेब कशा जाळ्यात अडकतात का नाही, 8 दिवस अडकले नाही, मग बरोबर नाही अडकले तर मग डायरेक्ट सील करायचं, घर सील करायचं, मग त्याचं CS देशपांडेला धरायचं. हा जो प्रकार आहे एक बौद्ध अधिकाऱ्यावर जर अशा प्रकारे जाणून भरून षडयंत्र रचून असा गुन्हा दाखल असेल तर आम्ही त्याचा निषेध करतो आणि प्रशासक खैरे साहेब, मग भारती साहेब असतील, ओला साहेब असतील, उद्या आम्ही त्यांना भेटणार आहोत आणि जे झालेले जे गुन्हा असेल समजा पेढे वाटणारवर आम्ही तिथवर गुन्हा दाखल करायला सांगतो. या ठिकाणी थांबतो. प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24 अहमदनगर. आता अहमदनगरमध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे. फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा, तेही व्हॉट्सअपवर. 75 181 181 75. तुमचा एक मिस कॉल देऊ शकतं तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर. अशाच महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 ला सबस्क्राईब करा.